घटस्थापना का करतात तुम्हाला माहित आहे का? तर शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून 2 वेळा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय. हा सण 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो. शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. 9 दिवस ही देवांची पूजा त्या देवांना देव्हाऱ्यातून बाहेर न काढता करणे. प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धती असतात. घटस्थापनेला घरी भट सवाष्ण जेवायला बोलवतात. काही घरांमध्ये कुमारिकेला देवीचे प्रतीक मानून तिची पूजा करून तिला जेवायला वाढतात व दिवस दीप तेवत असतो. काही घरात फक्त तिळाच्या तेलाचाच दिवा लावतात. रोज एक माळ देवाच्या डोक्यावर बांधली जाते. त्यामध्ये देखील तिळाच्या फुलांचा माळेला अधिक महत्त्व आहे. अशा एकूण 9 माळा बांधल्या जातात. काही घरांमध्ये देवाशेजारी धान्याची पेरणी करतात. त्या धान्याला अंकुर येतात. 9व्या दिवशी होम हवन होतो. ब्राह्मण व सुवासिनींना जेवायला बोलवले जाते. होमात कोहडा अर्पणा करतात व शेवटच्या दिवशी होम हवन होऊन याचे उद्यापन व विसर्जन विजयादशमीला होते. विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला आपट्याच्या पानांची पूजा करून या उत्सवाची सांगता होते. अशा पद्धतीने आपल्याकडे नवरात्र उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. थँक्यू.